असल्यामुळे आपल्याला काही नियोजन थोडे शॉर्टकट मध्ये करायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपण सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन सहकार्य करायचं आहे. अतुल भाऊ स्टेजवर या. नितीन सर. नाही, डायरेक्ट सांगून देऊ. घ्या लवकर घ्या. बरं, आता तात्पुरत्या खुर्च्या विनंती करतो की आपल्या समाजाचे आराध्य दैवत श्री संत रूपलालजी महाराज तसेच पूर्ण हिंदू छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करावे आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. या. भरत भाऊ स्टेजवर. भरत भाऊ. प्रतिमा पूजन करायचं. मॅडम, पायगन मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे.
मैदानातील खेळाडूंना विनंती आहे त्यांनी आपली मॅच चालू करायची आहे. डॉक्टर साहेब पायगल साहेब यांचं आपल्यामध्ये आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल की त्यांनी एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आपल्याला. निश्चितच गॅप मध्ये खेळला होता चेंडू. डावपुरे आताच्या फलंदाजांनी मान्यवरांना स्टेजवर बसण्याची विनंती करतो. काय फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय फलंदाज. फलंदाजी करणाऱ्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय फलंदाज. उजव्या हाताचा फलंदाज, सलामीचा फलंदाज. एक चांगला कॉम्बिनेशन लेफ्ट हँड अँड राईट हँड. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आली आहे. स्ट्राइकवर आहे तो शुभम. नॉन स्ट्राइकला सतीश. चौकार. पाच चेंडूंमध्ये 13 धावा कुठून काढल्यात. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेला. सुपर 6 या स्पर्धेतील सुपर 6 चे स्पॉन्सर डॉक्टर दीप्ती पायगन अँड डॉक्टर राजेंद्र पायगन. अतिशय आक्रमक फलंदाजी शुभमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. पहिला सामना जो झाला त्यामधील मॅन ऑफ द मॅच दीपक ताडे, ज्यांनी की या स्पर्धेतील पहिल्या पर्वातील पहिलं अर्धशतक झळकावलंय. दीपक ताडे मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहे दीपक ताडे.
डावखुरे हाताचा गोलंदाज. मॅन ऑफ द मॅच अर्धशतक डावखुरे हाताचा ठोठावला. गोलंदाज. डावखुरे हाताचा फलंदाज भरत बारी त्याचा सामना करेल. डावखुरे हाताचा फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. भरत नागपुरे गोलंदाज. आता मात्र घुसून मारण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जात आहेत गोलंदाज भरत. 4 चेंडूमध्ये 1 धाव. पुन्हा एकदा अंगावर चेंडू आलाय. लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाववर समाधानी व्हावं लागेल. भरत याला स्ट्राईकवर आले. सतीश याला आता स्ट्राईकवर आलाय. तो शुभम बारी ज्याने की 4 चेंडूमध्ये 16 धावा कुठून काढल्यात. आता स्पर्धा बघण्यात मजा येईल कारण लेफ्ट हँड हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज कुठेतरी या स्पर्धेमध्ये थोडा वरचढ ठरतो तो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. कारण नॅचरल कट असतो बघा याच्यात मी आता बोललो होतो. निश्चितच भरत नागपुरे याने क्लीन बोल्ड केलाय. यॉर्क बुंद्यात टाकलेला चेंडू आणि दांडी गोल केली आहे. सेड बॅट्समन जो की अतिशय कॉन्फिडन्स मध्ये बॅटिंग करत होता त्याची दांडी उडवली आहे आणि बाद केलाय. 14 धावांवर बाद व्हावं लागेल. फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो शुभम. लाईक कट्टार टाकण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेच्या बुंद्यात टाकलेला चेंडू आणि दांडी गोल केली आहे. काहीच उत्तर नव्हतं या फलंदाजाकडे. या चेंडूचं सरळ बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज रितेश. एकवीस धावा आतापर्यंत झाल्या आहेत. एक मोठा झटका दिला आहे. सलामीचा एक फलंदाज. पार्टनरशिप तोडली आहे भरत नागपुरे यांनी. श्री रामकृष्ण काटोले आणि शिवदास भाऊ बारी यांचं आगमन झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. धाव फरक सुरू केली आहे सतीश बारी. चान्स बनवलाय आणि झेल सुटलाय. दुसरा झटका राहिला असता या षटकातला. अतिशय चांगली गोलंदाजी. दोन षटकांचा खेळ झालाय. 24 धावा 1 गडी बाद. 12च्या सरासरीने धावा चालू आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. योगेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं. डावखुरे हाताचा फलंदाज सतीश स्ट्राईकवर असेल. लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातातून मिसफिल्ड होतीये. बायच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन धाव संख्येत वाढ करतोय. हाताला लागला होता चेंडू.
योगेश बोडके. आता मात्र फटका खेळलाय, फटका फसलाय, झेल बाद व्हावं लागेल. दुसरा झटका लागतोय. जयेशने झेल पकडलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसेल तर प्रशांत. बाद झालाय तो रितेश. योगेश बोडके दुसऱ्या चेंडूवर झटका देण्यात यशस्वी झालेत. प्रशांत काळे नवीन फलंदाज. सामना करतील योगेशचा. प्रशांतजी काटोले ग्रामपंचायत सदस्य यांनी स्टेजवर यायचंय. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जातोय. सामना करेल प्रशांत. आखून टप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि झेल सुटला होता. मात्र करेक्शन केलंय, झेल घेतलाय. अजय हा क्षेत्ररक्षकाने पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडला होता, पण मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एका हाताने झेल घेतलाय आणि बाद झालाय. शून्यावर प्रशांत काळे. एका पाठोपाठ झटके लागतायत छावा वॉरियर्सला. आता स्वतः कर्णधार प्रीतम वराडे मैदानात जाताना दिसतायत. बघूयात कर्णधाराला साजेशी खेळी करण्यात यशस्वी ठरतायत का. संकटात सापडलाय आपला संघ. संकटातून बाहेर काढण्यात यशस्वी होत आहेत का बघण्यासारखे सिच्युएशन मध्ये ते आता आलेत. कर्ण 25 धावा झाल्या. 3 गडी बाद. .4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाचे शेवटचे 2 चेंडू येणे बाकी. सामना करतील प्रीतम. फुलटॉस चेंडू समोर. स्लोवर वन फुलटॉस. फटका बसला होता आणि दांडी गोल केली आहे. योगेश बोडके पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजाला. स्वतः कर्णधाराला शून्यावर बाद करण्यात यश मिळालंय. बाद व्हावं लागेल ते प्रीतम. कर्णधार प्रीतम शून्यावर बाद झालाय. तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाजाने. या षटकात ओव्हर हॅट्रिक सुद्धा झाली आहे. लेग बादच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर धाव आल्यानंतर विकेट आली आहे झेलबादच्या स्वरूपात. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडूवर झेलबाद. आता दांडी गुल. नवीन फलंदाज विशाल वारी. अतिशय देखना फटका खेळलाय ऑफसाइडच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव घेण्यात यश मिळत आहे. विशाल वारी पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन धाव फलक सुरू केलाय. 3 षटक पूर्ण. 26 धावा. 4 गडी बाद. अतिशय चांगले वेधक मारा गेला योगेश याने. 2 धावा खर्च केला. 3 गडी बाद करत आता कर्णधाराने आमंत्रित केलंय गोलंदाज भरत नागपुरे. डावपुरे हाताचा गोलंदाज व डावपुरे हाताचा फलंदाज सतीश मैदानात आहे.
विशाल बारी स्ट्राईकवर असतील. उजव्या हाताचे फलंदाज पुन्हा एकदा तेच समीकरण आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवर निर्धाव. हलक्या हाताने खेळून काढलाय. ग्लान्स केलाय चेंडू. अलॉंग द कार्पेट जातोय. एक धावाने स्ट्राईकवर आमंत्रित केलाय ते फलंदाज सतीश बारी आला. ऑफसाईडच्या भरपूर बाहेर वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव आली आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी भरत नागपुरे गोलंदाजी मार्कवर. सामना करतील ते सतीश. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पंकज भाऊ बारी स्टेजवर येणे. सीए पंकज भाऊ बारी. हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेला. एक धावाने समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा एक धावेने धाव फरक सुरू ठेवलाय. एक चांगल्या रणनीती म्हणावी लागेल. मोठे फटके येत नाही येत तर एक धावेने समाधानी व्हावं लागेल. रवी भाऊ अटवाल पिंपराळा स्टेजवर या. आता मात्र फटका. देखना फटका. सुपर सिक्स लगावलाय फलंदाज सतीश बारीच्या बॅट मधनं येतोय. आता एक मोठा षटकार. या षटकाराचे प्रायोजक डॉक्टर दीप्ती पायगन आणि डॉक्टर राजेंद्र पायगन. एक मोठा फटका मारून षटक संपवलंय. 4 षटक पूर्ण 37 धावा 4 गडी बाद. सतीश बारी असेच काही मोठे फटके खेळावे लागतील. 37 धावा 4 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज असेल तो योगेश बोडके, ज्याने मागच्या षटकामध्ये 3 बहुमूल्य गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता. स्ट्राईकवर विशाल बारी यांनी हलक्या हाताने चेंडू खेळून स्ट्राईकवर आमंत्रित केलाय. त्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज सतीश बारी याला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. येतोय चौकार. आता मात्र सतीशची बॅट बोलू लागली आहे. सतीशच्या बॅट मध्ये येत आहेत मोठे फटके. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येकडे नेण्यासाठी हे जे धावा आहेत या कामात येतीलच. आणि काही असे मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. काय झेल टाकला. झेल घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला प्रयत्न होता. एफर्ट 100%. बघा आपल्या जे फलंदाजी करतायत सतीश बारी हे आपल्या शेंदुर्णी येथील आता जे नगरसेवक आहेत
चालून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बांधून ठेवलंय मागील 2 चेंडूंवर. 1 चेंडूवर चौकार आल्यानंतर जलबादची संधी निर्माण केली होती. त्यानंतर चेंडू आलाय तो निर्धाव. फुलटॉस चेंडू ऑफसेटच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. अजय चेंडूला आळवतोय. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईकवर आता येथील ते विशाल. योगेश बोडके. आता मात्र या षटकामध्ये कोणताही गडी बाद त्यांनी केला नाहीये. लेटकट खेळलाय आणि मिळदेल तो चौकार. या चौकाराने षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे ती 5 षटक पूर्ण 47 धावा 4 गडी बाद. आता मात्र कुठेतरी फलंदाजांनी थोडे हात मोकळे करण्याला सुरुवात केली आहे. कारण 5 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या निर्धारित 5 षटकांमध्ये निश्चितच मोठे फटके आले तर एक मोठी धावसंख्या उभारण्यात ते यशस्वी होतील. जरी आज 9.40 च्या सरासरीने धावसंख्या चालू राहिली तर 94 धावा हे सुद्धा एक चांगलं लक्ष्य असेल. शिरसोरी व्होल्कॅनो या संघाकडनं गोलंदाजीला आमंत्रित केलं ते समाधान बारी. सामना करतील ते सतीश बारी. लेग साइडच्या दिशेने व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन षटकाची सुरुवात केली आहे. फुलटॉस चेंडू आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय. दुसरा झेल सुटलाय तो एकाच फलंदाजाचा सतीश बारी यांचा. कुठेतरी नशीब साथ देतय सतीश बारी यांचा. आता मात्र बॅटची कळा घेऊन स्लोअरवर टाकलेला चेंडू एसटी रक्षकाने झेल घेतलाय. फलंदाज बाद झालाय विशाल. स्वप्नील नवीन फलंदाज स्वप्नील काळे मैदानात गेलाय. पहिल्या चेंडूवर सुपर 6 लगावलाय. या सुपर 6 चे सह स्पॉन्सर्स डॉक्टर दीप्ती पायघन आणि डॉक्टर राजेंद्र पायघन यांच्या माध्यमातून प्रायोजकत्व मिळालाय आणि षटकार लगावतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. या षटकाराने धावसंख्या झाली आहे 55 धावा 5 गडी बाद. स्लोवर टाकलेला चेंडू एक चांगली कॉलिंग दिली आहे स्वप्नील याने. नाहीतर धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं सतीश बारी यांना.
पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती, झेल सोडलाय तोही स्वप्नील याचा. निश्चितच पुन्हा एकदा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला असेल. एका धावेने षटक संपलंय. धावसंख्या झाली होती 56 धावा, 5 गडी बाद, 6 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या निर्धारित 4 षटक बाकी आहेत, म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच 5 मिनिटं सामना थांबवून घ्यायचा आहे. ड्रिंक्स ट्रॉली लवकर मैदानात घेऊन जायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली लवकर. ड्रिंक्स ट्रॉली ड्रायव्हर संभाजी पाटील यांनी लवकर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जायची आहे. चला, ड्रिंक्स ट्रॉली नसेल तर बॉटल, पाण्याच्या बॉटल आपल्या खेळाडूंनी मैदानात घेऊन जायचे आहेत, किंवा खेळाडू ही गाडी घेऊन गेले तरी चालेल. मॅच नंबर 3, पहिल्या दिवसातील मॅच नंबर 3, पहिल्या सत्रातील तिसरा सामना. यानंतर होणारा सामना असेल जय अंबे फ्लॉवर्स वर्सेस बारी सुपर स्ट्रायकर्स. या दोघही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि आपल्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर अमोल. पहिल्याच चेंडूवर अमोल याच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली आहे. आता स्ट्राइक वर असतील ते डावखुरे. आताचे फलंदाज सतीश पारी. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन स्लिपला चेंडू गेलाय. आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमोल. अख्खूट टप्प्याचा चेंडू, कोणताही उत्तर नाहीये. निर्धाव चेंडू. काय फटका खेळलाय, ऑफसाईडच्या दिशेने फटका, चेंडू जातोय. निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत फलंदाज. आता मात्र चालून पुन्हा एकदा फटका खेळलाय. अख्खूट टप्प्याचा चेंडू जातोय तो चौकार. या चौकारानं धाव संख्या झाली आहे 65 धावा. 5 गडी बाद, 7 षटक पूर्ण. येणाऱ्या निर्धारित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी 100 पार करेल हा संघ. छावा वॉरियर्स. गोलंदाज समाधान. गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो स्वप्नील. अख्खूट टप्प्याचा चेंडू उंच उडालाय. बघूयात, संपर्क तेवढा चांगला झाला नाही आणि झेल घेतलाय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, फटका मारण्याजोगा चेंडू होता. कुठेतरी टायमिंग प्रॉपर झाली नाहीये आणि बाद झालाय फलंदाज स्वप्नील. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय निखिल वराडे. फुल टॉस चेंडू अबाव द हेड्स अँड नो बॉल. पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. सतीश बारी यांच्यासाठी फ्री हिट बघूया. सतीश बारी यशस्वी होत आहेत का फ्री हिट मध्ये धावा लुटण्यासाठी, कारण या चेंडू मध्ये फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो. आत घुसून मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता पण दांडी गोल केली आहे. कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाहीये. बघा हे 3रं जीवनदान असेल या फलंदाजाला. 2 झेल सुटल्यानंतर दांडी गोल झाली आहे तेही फ्री हिट वर. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. 21 चेंडूंमध्ये 23 धावांवर खेळतोय फलंदाज सतीश. मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फसली. बॅटची गळा घेऊन 1 धावावर समाधानी व्हावं लागेल फलंदाजाला. स्ट्राईक वर असेल आता तो निखिल वराडे.
आपल्या मुख्य मंचावर आपण बघू शकतात पुढील होणारा सामन्याचा टॉस का बॉस या मंचावर पुढील सामन्याचा टॉस होतोय. या टॉस का बॉस या मंचाचे प्रायोजक रामभाऊ लखनभाऊ बारी यांच्या माध्यमातून टॉस का बॉस हा मंच उपस्थित करून दिलाय. आखू टप्प्याचा चेंडू स्लोवर वन टाकलेला निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला जाताना दिसते तो गोलंदाज स्वप्नील माफ करा समाधान. पुन्हा एकदा बुंद्यात टाकलेला चेंडू कोणताही उत्तर नाहीये. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. आता फक्त येणाऱ्या निर्धारित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली आहे ती 68 धावा. 8 षटक पूर्ण 6 गडी बाद. पूर्णपणे अतिशय चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलाय फलंदाजांना. बारी सुपर्स वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलाय ते योगेश बोडके जो की 2 षटक टाकून 11 धावा खर्च करून 3 गडी बाद केलेत. फुलटॉस चेंडू नो बॉल. कंबारच्या वरती चेंडू असेल अबाव द हाईटचा. फ्री हिट असेल. पुन्हा एकदा फ्री हिट मिळाला आहे तो सतीश बारी यांना. 23 चेंडूंमध्ये 24 धावांवर खेळताय. आता पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न जर पूर्णपणे करतायत पण बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतायत. वाईटच्या स्वरूपात आता एक धाव. तरीही नो बॉल जरी आणि वाईट जरी आला तरी अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजी योगेश याची. कारण 3रं षटक चालू आहे. 13 धावा खर्च केल्या. 3 बहुमूल्य गडी बाद केलेत. चांगलं विकेट किपिंग आपल्याला बघायला मिळालंय. विकेट किपरच्या माध्यमातून बॅटची कळा घेऊन लेग साइडच्या दिशेला चेंडू चालला होता. एक चांगलं विकेट किपिंग. आता मात्र बॅटला चेंडू लागलाय. संपर्क झालाय पण क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न सतीशच्या माध्यमातून. धावा झाल्या त्या 71 धावा. लेग साइडच्या दिशेने फटका. गॅप मध्ये चेंडू आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत ते फलंदाज. या 2 धावेने धाव संख्या झाली आहे ती 73 धावा. 6 गडी बाद. आता मात्र चालून मारण्याचा प्रयत्न. विकेट किपिंगचा चान्स होता. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. स्पेलही संपवलाय. अतिशय चांगला स्पेल म्हणावं लागेल. 3 षटक पूर्ण 16 धावा. 3 गडी बाद केले योगेश बोळके यांनी. टोटल धाव संख्या झाली ती 73 धावा. 6 गडी बाद. 9 षटकांचा खेळ संपलाय. निर्धारित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया आता 6 चेंडूंमध्ये किती धावा घेण्यात यशस्वी होत आहेत सतीश. कारण प्रयत्न तर पूर्णपणे चालू आहेत पण बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतायत. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. तर निश्चितच टायमिंग प्रॉपर झाली तर त्यांच्या बॅट मध्ये एक काही 4-6 चेंडूंमध्ये मोठे फटके आपल्याला बघायला मिळतील. नवीन गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर
मात्र चालून मारण्याचा प्रयत्न, नो बॉल असेल हा पुन्हा एकदा. सर्कल ट्रॅप सापडलाय. सर्कलच्या बाहेर अतिरिक्त खेळाडू, त्यामुळे नो बॉल दिलाय. फ्री हिट असेल निखिल साठी. लेग साइडच्या दिशेला चेंडू गेलाय, बॅटचा संपर्क झाला, येतोय तर चौकार. या चौकारानं धाव संख्या झाली आहे ती 79 धावा. 6 गडी बाद. बॅटला जरी चेंडू लागला नसता तर अतिरिक्त स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली असती. पाच चेंडूंचा खेळ बाकी. लेग साइडच्या दिशेला फटका खेळलाय, अलॉंग द गार्बेट चेंडू जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय पण घेतली नाहीये. 1 धावेवर समाधान व्हावे लागेल. या 1 धावेने धाव संख्या झाली ती 80 धावा. 6 गडी बाद. पूर्णपणे शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातात सरळ चेंडू जातोय. निर्धाव चेंडू आगून पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर जाताना आपल्याला दिसतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा तयार झालाय सतीश साठी. आखू टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाइड कटर चेंडू टाकतायत लेफ्ट हँड बॅट्समनला. ओपनिंग पासून फलंदाजी करतोय सतीश. प्रयत्न तर पूर्णपणे केलेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे सजवलाय. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अजय. सामना करतील सतीश बारी, ज्यांनी या डावाची सुरुवात केली होती तेच या डाव फिनिश करतील. आता मात्र फटका सजवलाय, सुपर 6 लगावलाय. या षटकाराने धाव संख्या झाली ती 88 धावा. 89 धावांचा लक्ष असेल सिरसोरी व्होल्कॅनो संघाला. 10 षटकांमध्ये 89 धावा कराव्या लागतील. ज्या फलंदाजाने डावाची सुरुवात केली होती त्याच फलंदाजाने डाव संपवलाय. लेट आला पण असो थेट आला हा षटकार, एक लंबा षटकार.
त्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज योगेश. डावखुरी हाताचा फलंदाज चेतन बारी. संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रशांत याने. विकेट किपर सतीश यांनी झेल सोडलाय. 58 चेंडूंमध्ये 88 धावांची आवश्यकता. 89 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजी टीम शिरसोली होलक्यानं मैदानात उतरली आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. लेफ्ट साइडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकलाय. गोलंदाजी मार्गावर प्रशांत पुन्हा एकदा जाताना आपल्याला दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक धावावर समाधानी व्हावं लागेल चैतन्याला. स्ट्राईकवर आलाय तर पुन्हा एकदा योगेश. योगेश या खेळाडूने गोलंदाजी करताना 3 गडी बाद केलेत. 3 षटक टाकल्यानंतर 13 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केलेत. बघत फलंदाजीमध्ये तशीच चमकदार कामगिरी करण्यात यश मिळतंय का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पूर्ण ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रशांत काळे. 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 55 चेंडूंमध्ये 86 धावांची आवश्यकता. आखो टप्प्याचा चेंडू. अरे पुन्हा एकदा सुटलाय तो झेल. कट फटका मारण्याचा प्रयत्न. मिळतायत चौकार. ज्या चेंडूवर गडी वाचाल असता त्या चेंडूवर मिळतोय चौकार. एकाच षटकामध्ये 2 झेल सोडले छावा वॉरियर्स संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. पहिलं षटक संपलंय. 7 धावा झाल्यात. विक्की गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू. संधी निर्माण केली होती आणि मिस जत झाला. येतोय पुन्हा एकदा. एक बघावं लागेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण. बघूयात पंचांचा निर्णय काय येतोय. सेफ असेल. दरम्यान घेतल्या त्या 2 धावा. 2 धावा वाचवल्या आहेत. लेग साइडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. समोरच्या दिशेला उडवलाय चेंडू. बघूयात. आता पुन्हा एकदा मिस जज आणि आता मिळतोय तो चौकार. संधी निर्माण करतायत पण गोलंदाज संधी निर्माण करतायत पण क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीये. नाहीतर आतापर्यंत 3 गडी बाद झाले असते.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आता मात्र सरळ हातात आणि आता झेल घेतलाय. काय सुरेख झेल घेतलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू होता. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 संधी निर्माण झाल्या होत्या. चौथ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालंय विक्की वराडेला. नवीन फलंदाज अमोल मैदानात जाताना दिसतोय. एक मोठा झटका पॉवर प्लेच्या दुसऱ्याच ओव्हर मध्ये लागलाय. सामन्यात रंगत येण्याची संधी निर्माण केली आहे. कारण बहुतांश आपण बघतो जे छोट लक्ष असतं त्याला गाठताना रंगतदार सामने होतात. 51 चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता. उजव्या हाताचा फलंदाज वैभव बारी सामना करेल विक्की वराडेचा. आता मात्र फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय. शुभम चेंडूला अडवतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेलाय. विकेट किपर कडे थ्रो गेलाय. त्या दरम्यान येते ती एक धाव. एक धावाने धावसंख्या झाली ती 15 धावा. एक गडी बाद. आता मात्र लेग साइडच्या दिशेला पायावर टाकलेला चेंडू होता. मिळवतोय तर चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली ती 19 धावा. एक गडी बाद. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपात धाव खर्च होते. वाईटच्या स्वरूपात धाव आली आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू. वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. क्षेत्ररक्षण तर चांगला सजवलाय. फटका फसलाय आणि काय झेल. सुरेख झेल घेतलाय. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मोठा झटका. याच दुसऱ्या षटकामध्ये वीर वराडेच्या. पुन्हा एकदा आपण आपल्या मुख्य स्क्रीनवर बघू शकतो की कशा प्रकारे झेल घेतला गेलाय. आपल्या मोबाईल मधील युट्यूब वर लाईव्ह विजन या चॅनल वर आपण बार प्रीमियर लीग मधील आज सुरेख झेल घेऊ बघू शकतो. 48 चेंडूंमध्ये 68 धावांची आवश्यकता. 21 धावांवर 2 गडी बाद झालेत. षटक झालेत 2. नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष श्री लतीश भाऊ बारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्वांनी उभं राहा. 21 धावा झाल्यात. 2 गडी बाद. आता गोलंदाजी मार्कवर आले ते सतीश बारी.
डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सतीश बारी निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात करतायत. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव दिली आहे. आपल्या कोट्यातील पहिली धाव खर्च केली आहे सतीश बारी यांनी. बुंदात टाकलेला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. पायाला लागून चेंडू पायचा एक रन आलाय. या एक रन धावसंख्या झाली आहे 24 धावा. स्ट्राइक वर असेल वैभव बारी, गोलंदाजी मार्कवर असेल सतीश बारी. ऑल कार्पेट फटका खेळलाय लेग साइडच्या दिशेने. एक त्या दरम्यान ती एक धाव. 44 बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता. पाचवा चेंडू निर्धाव टाकलाय. शेवटचा चेंडू घेऊन सतीश बारी गोलंदाजी मार्कवर. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. काय फटका सजवलाय. उंच 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 षटकार. सुपर सिक्स लगावलाय शेवटच्या चेंडूवर. या सुपर सिक्स चे प्रायोजक डॉक्टर दीप्ती पायघन आणि डॉक्टर राजेंद्र पायघन. षटकाराने वर संपवली आहे. 3 षटक पूर्ण 32 धावा. 42 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता. बत्तीस धावा झाल्यात. 3 षटक पूर्ण झाले. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज. फुल टॉस चेंडू. प्रशांत त्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली आहे. 41 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता. अतिशय चांगले फलंदाजी आपल्याला दोघेही फलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळते. मोठे फटके, सिंगल डबल. पुन्हा एकदा ताकदीने फटका खेळलाय. मोठा फटका येतोय. चौकार. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. पूर्ण ताकदीने फटकेबाजी करतोय फलंदाज बबलू. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव.
पुन्हा एकदा ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू गेला होता पण मिस फील्ड झाली आहे. त्या दरम्यान येते ती एक धाव आहे. एक धावेने धाव फलक झालं ते 40 धावा 2 गडी बाद 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 39 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता. आता स्ट्राईक वर असेल तो वैभव बारी. ऑफसाईडच्या दिशेने लेट कट फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान येते ती एक धाव. स्ट्राईक वर असेल तर बबलू विक्की. काय फटका, सुरेख फटका त्या दरम्यान येतो. ह्या सुपर 6 लॉंग 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 षटकार. या षटकाराचे सहप्रायोजक डॉक्टर दीप्ती पायघन आणि डॉक्टर राजेंद्र पायघन हॉस्पिटल. अख्खू टप्प्याचा चेंडू निर्धाव टाकून षटक संपवलंय प्रशांत याने. धाव संख्या झाली आहे ती 47 धावा 4 षटक पूर्ण. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सतीश बारी लेफ्ट हँड बॉलर. दोघेही राईट हँड बॅट्समन मैदानात. डावखुरी हाताचे गोलंदाज सतीश बारी गोलंदाजी मार्कवर. ज्यांनी पहिलं षटक हाताळल्यानंतर 10 धावा खर्च केल्या. दुसरे षटक टाकण्यासाठी आले. फुल टॉस चेंडू लेगच्या दिशा केला. मिस फील्ड. मिस ज्याचा होता डायरेक्ट हिट झालाय पण फलंदाज सेव्ह असेल. काय झेल घेतलाय. बॅटची गळा घेऊन विकेट किपरच्या हातात. अतिशय सुरेख झेल. स्वतः कर्णधार प्रीतम. नवीन फलंदाज किशोर मैदानात जाताना दिसत आहेत. कर्णधार किशोर. बघूयात कर्णधाराला साजेशी अशी खेळी करतायत का, विजय मिळवून देतात का आपल्या संघाला. कारण 33 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्येमध्ये फरक आहे तो फक्त एका षटकाराचा. श्री यशवंत भाऊ बारी यांचं आगमन झालेलं आहे. 34 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता.
त्या दरम्यान आली ती एक धाव. स्ट्राईकवर असेल आता तो बबलू, ज्याने की अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय, पूर्ण ताकदीने फटकेबाजी करतोय. आपण बघू शकतो आपल्या मुख्य स्क्रीनवर या भारत प्रीमियर लीग पर्व पहिलेच आहे. खेळाडूंना आत्मविश्वास उंचवण्यासाठी काही मान्यवरांनी यांनी उपस्थित दिली आहे. त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. त्या दरम्यान तेथे निर्धाव चेंडू येतोय सतीश बारे यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दोन सलग निर्धाव चेंडू आले. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मागील षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 5 चेंडू टाकून फक्त 2 धावा खर्च केल्यात. दरम्यान येतोय फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 5 षटक पूर्ण 49 धावा. त्या दरम्यान होईल आता तो ड्रिंक्स ब्रेक. काका ड्रिंक्स ट्रॉली मैदानात न्यायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली जी मैदानात आपल्याला जाताना दिसेल, त्या ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स सोमा नारायण बारी, पेंटर यावलकर यांच्या मार्फत ही आपल्याला ड्रिंक्स ट्रॉली मिळाली आहे. ते ड्रिंक्स ट्रॉली जे मैदानात आणतात ते संभाजी पाटील. बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग पर्व पहिले. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतलाय. ते संघ असतील खालील प्रमाणे: छावा वॉरियर्स, श्री छत्रपती संभाजीराजे सभागृह. तिसरा संघ असेल सिरसोली होलकॅनो, श्री गजानन कंस्ट्रक्शन, हरविठ्ठल नगर, जय अंबे फ्लॉवर, पिंपळाला स्ट्रायकर्स, बारी सुपर स्ट्रायकर्स, गुरुकुल बॉयज. या 8ही संघांचं प्रायोजकत्व त्यांनी स्वीकारलं. स्पॉन्सरशिप ज्यांनी स्वीकारले त्या ऑनरांचं नाव खालील प्रमाणे असेल: प्रीतम वराडे, किरण बारी, प्रवीण बारी, गजानन बारी. त्या दरम्यान येतात निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. बॅटने तर धावा येत नाहीत, पण गोलंदाज थोडी मदत करतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला की निश्चितच अतिरिक्त धाव रोखले तर सामन्यात मजा येईल, कारण 27 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. मात्र फुलटॉस चेंडू. त्या दरम्यान येतोय तो षटकार. या षटकाराने धाव संख्या झाली आहे ती 59 धावा. कर्णधार लेडिंग फ्रॉम द फ्रंट ची भूमिका निभावतोय. कर्णधाराने लगावलाय तो षटकार. सव्वीस चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. मात्र चांगला कमबॅक. मागील चेंडूवर षटकार दिल्यानंतर आता येतोय तो निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलाय. धाव संख्या झाली ती 59 धावा. 3 गडी बाद. 6 षटकांचा खेळ झाला. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये धावा पाहिजेत त्या 30. बघूया छावा वॉरियर्स संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत.
पहिल्या चेंडूवर चौकार लागून स्वागत केलंय गोलंदाजाचं. षटक संपलंय. सतीश बारी गोलंदाजी मार्कवर. आखू टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू टाकतायत. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, उंच गेलाय चेंडू आणि झेल घेतलाय. झेलवाद व्हावा लागेल. सतीश बारी ज्या कामासाठी आले होते त्यांनी ते काम करून दिलंय. कारण आक्रमक फलंदाज बबलू जो की लंबे लंबे षटकार लगावत होता त्याला बाद करण्यात यश आलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सतीश बारी, नवीन फलंदाज महेश बारी. थोडाफार ऍडव्हान्टेज असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे कारण नवीन फलंदाज आहे. सेट व्हायला वेळ लागेल. पहिल्या चेंडूवर फुलटॉस अलॉंग द कार्पेट खेळलाय. शुभम चेंडूला आळवतोय. त्या दरम्यान येते ती एक धाव. स्ट्राईक वरच स्वतः असतील आता कॅप्टन किशोर बारी जे की 6 चेंडूंमध्ये 12 धावांवर खेळताय. त्या दरम्यान येतोय आता मोठा फटका. टॉस का बॉस या मंचाला सलामी देत चेंडू टप्पा घेऊन गेलाय आउट ऑफ द पार्क. काय कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाजाचा मागील चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर येतोय तो निर्धाव चेंडू. 19 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज प्रीतम. त्या दरम्यान इथे ती दुसऱ्या चेंडूवर एक धाव. स्ट्राईक वर आता असतील किशोर.
फुलटॉस चेंडू होता, फुलटॉल वसूल करण्यात अपयश आलं. ते कर्णधार किशोर बारी याला त्या दरम्यान घेतलाय तो झेल बाद झालेत किशोर बारी. हाईटचा नो बॉलचा चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. फायर डिलिव्हरी. आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धावावर समाधानी व्हावं लागेल नवीन फलंदाज भरत नागपुरे यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक निर्णायक षटक हाताळतायत कर्णधार प्रीतम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडून टाकून षटक संपवलंय. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत वाढत जाते. लो स्कोरिंग मॅच ही रंगतदार होतेच. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. एक निर्णायक षटक हाताळलाय प्रीतम यांनी. आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलाय गोलंदाज विशाल. पहिला चेंडू निर्धाव. निर्णायक षटक. 11 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काय फटका सजवलाय. एक सुपर 6 लगावताय. ताकदपूर्ण फटका आउट ऑफ द पार्क. फटका गेलाय. आपण आपल्या लाईव्ह विजनच्या माध्यमातून मुख्य स्क्रीनवर रिप्ले बघू शकतो कशा प्रकारे फटका खेळलाय. चेंडू गेलाय सरळ पत्र्यांच्या वरती. या षटकाराने
10 चेंडूंमध्ये 11 धावा घेऊन आलाय समीकरण. आता मात्र वाईड. पुन्हा एकदा चालून मारण्याचा प्रयत्न. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. नऊ धावांमध्ये 9 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो. अतिशय संयमाने खेळलेला फटका. सरळ बॅटने फटका खेळलाय. एक एक धावेने समीकरण कमी होतंय. एक एक चेंडू एक एक धाव. 8 चेंडू 8 धावा. शेवटच्या षटकामध्ये रंगतदार हा सामना होणार आहे. काय फटका खेळलाय. काय फटका खेळलाय. ऑफसाईडच्या दिशेला जातोय हा फटका. षटकार पूर्ण ताकदीने. सात चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका. हेलिकॉप्टर रोखण्याचा प्रयत्न होता पण निश्चितच 2 धावा घेतल्या आहेत. या 2 धावेने सामना जिंकलाय तो शिरसोरी व्होल्कॅनो.